धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा ही मागणी घेऊन बीडमध्ये सकल धनगर समाज आक्रमक झालेला आहे। बीड शहरात या ठिकाणी भव्य रॅली काढून महापुरुषांना अभिवादन करत हा जो धनगर समाज आहे तो मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाणार आहे। आपल्यासोबत धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर आहेत। काय सांगाल, आज आंदोलन करताय, काय मागणी आहे प्रमुख? गेल्या अनेक वर्षापासून गेल्या 70 वर्षापासून धनगर समाजाने सातत्याने मागणी करतो की आमची एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा। प्रत्येक सरकार येतं की धनगर समाजाला झुलवत ठेवायचं काम अनेक सरकारने केलं। आत्ताचं जे सरकार आहे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुमचं 2-3 महिन्यात आरक्षणाचा विषय मार्गी लावू। राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, यांनी सांगितलं होतं की आम्ही एक समिती स्थापन करू आणि ती समिती आपला अभ्यास करील आणि आम्हाला अहवाल 1 महिन्यात देईल। परंतु ती समिती कुठं गेली हेच कळायला तयार नाही आम्हाला। पाकिस्तानला गेली का कुठं गेली हेच कळायला नाही। पण आत्तापर्यंत वाड्या वाजत्यावर तर कुठं दिसत नाही आम्हाला। म्हणून ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरला आहे। ह्या सरकारचा रोष निर्माण झाला आहे। या सरकारचा आपल्या माध्यमातून मला थेट ह्या सरकारला इशारा द्यायचा आहे की धनगर समाजाची तात्काळ अंमलबजावणी करा, नाहीतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर सर्व धनगर समाज हा त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणे महाराष्ट्रातला धनगर समाज बांधव त्यांच्या घरासमोर बसेल आणि आंदोलन करेन, असा थेट इशारा आपल्या माध्यमातून मी आपल्याला देत आहे। पहिलं तर आता तुम्ही समिती जी आहे ती पाकिस्तानात गेली आहे का असं देखील सवाल उपस्थित केलेला आहे। दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे, त्या ठिकाणी शिंदे समिती काम करते, कसं पाहता? निश्चितपणे प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे, उपेक्षित समाजाला न्याय मिळाला पाहिजे। ज्या पद्धतीने मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी मागणी करतो आहे, निश्चितपणे जो मागा असलेला समाज आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे। ते मोठे भाऊ आहेत, त्यांना नक्कीच आरक्षण मिळालं पाहिजे। तसंच त्याच पद्धतीने महाराष्ट्रात क्रमांक 2ला धनगर समाज आहे, तशाच छोट्या भावालासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे। यासाठी आम्ही दोन्ही समाज एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून मात्र समितीची मागणी जी आहे ती समिती स्थापन झाली नाही। सरकार कुठेतरी भेदभाव करतंय वाटतंय? नाही, नक्कीच मी हेच सांगतोय ना, हे तुम्ही धनगर समाज बांधव आज रोज बघताय। आज हे जे पिवळं वादळ आहे, हे जे पिवळं वादळ आज बीडपासून जे निर्माण झालेलं आहे, हे थेट हे मुंबईच्या दिशेने मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या घरासमोर बसणार आहे। जोपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत धनगर समाज शांत बसणार नाही। आजच्या आंदोलनाचं स्वरूप काय? नाही, आज सर्व जिल्ह्यातून धनगर समाज बांधव वाड्या वाजताहून गाववाड्या वाजताहून धनगर समाज बांधव येतो आहे आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी जमून सर्व महापुरुषांना अभिवादन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत, या सरकारचा निषेध करणार आहोत। खरं पाहिलं तर या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी पेटलेला असताना पुन्हा एकदा जे पिवळं वादळ आहे ते बीडमध्ये या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलं आहे आणि या ठिकाणाहून पिवळं वादळ जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा करणार आहे। एकच मागणी आहे की धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा। सरकार जे आहे ते कुठेतरी भुलतापा देत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आमची मागणी आहे, मात्र मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे कुठेतरी धनगर समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करत आहे। त्यामुळे एकच मागणी आहे की तात्काळ जो धनगर समाज आहे त्यांना आरक्षण द्या, अन्यथा या ठिकाणी मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्या दारासमोर या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू आणि या ठिकाणी जे मंत्री असतील त्यांना बाहेर देखील निघू दिलं जाणार नाही, असा इशारा या ठिकाणी धनगर समाजाच्या नेत्यांनी दिलेला आहे। विनोद जिरे, साम टीव्ही, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।